मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवतो म्हणणाऱ्या जरांगेनं पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलाय। पण प्रश्न हा आहे की फक्त इशारे देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत का? मनोज जरांगे, जर खरंच बळीराजाला मदत करायची असेल तर सनरूफवाल्या गाडीतून खाली उतर, मखमली कपड्यांचा मोह सोड, पुराच्या पाण्यात उतरण्याची तयारी दाखव। आतापर्यंत जेसीबी मधून फुलांची उधळण झाली की तू मनोमन खुश व्हायचा, पण आता बळीराजाच्या शेतीची नासधूस बघ, मग कळेल त्यांचं दुखणं। बांधावर उभे राहून फोटो काढणं, डायलॉगबाजी करणं, पवार साहेबांच्या इशाऱ्यावर थाटात फिरणं, हे सगळं किती सोपं आहे, पण बळीराजाचे प्रश्न सोडवणं खूप अवघड आहे। सगळ्या प्रश्नांचं उत्तर आंदोलन नाहीये। खरंच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्यांच्या मध्ये जावं लागतं, त्यांच्या अडचणी समजून घ्याव्या लागतात आणि प्रत्यक्ष मदत करावी लागते। अतिवृष्टी, पूर आणि नुकसानाने शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय आणि त्या बळीराजाला मदत करण्याऐवजी त्याला आंदोलनाची भाषा शिकवतो। अरे जरांगे, शेतकऱ्यांना आर्थिक मदत, पीक विमा आणि सरकारी योजनांचा लाभ कसा मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न कर रे। कधी तुला अक्कल यायची बुवा? रस्त्यावर उतरणे आणि सरकारला धमक्या देणे हा एकमेव पर्याय नाही। तुझ्यात हिम्मत असेल तर शेतकऱ्यांच्या खऱ्या गरजा पूर्ण करून दाखव।